नमस्कार मित्रांनो, साहिरसोबत काव्यमय रविवारचा नवा ताजा एपिसोड 6वा भाग घेऊन मी आपल्यापुढे हजर आहे. मी आपला मित्र लक्ष्मीकांत देशमुख आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि आपलं स्वागत करतो. गेले 2 रविवार काही तांत्रिक कारणास्तव आपल्याला विश्रांती घ्यावी लागली होती, त्याबद्दल मी दिलगीर आहे. पण 2 आठवड्यापूर्वी जो वायदा केला होता त्याप्रमाणे साहिरची शांततेचं पसायदान असलेली एक फार महत्त्वाची कविता आज नावाची घेऊन मी आपल्यापुढे हजर आहे. एका अर्थाने शांतीचं पसायदान साहिरनं लोकांसाठी मागितलेलं आहे. ही कविता साहिर लुधियानवीनं फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. आपणाला कल्पना आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा फाळणी झाली होती आणि रक्तपात, खून खराबा झाला होता. कालपर्यंत जे हिंदू, मुस्लिम आणि शीख भाऊ म्हणून राहत होते, आज ते एकमेकांचे वैरी झाले होते. एका बाजूला शीख होते तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम होते आणि ते एकमेकाचा खून करायला, रक्त प्यायला उतावळे झाले होते. त्यांच्या मनातली एक सैतानीयता जागृत झाली होती. कारण फाळणीची वेदना होती, खून खराबा झाला होता आणि स्थलांतर होत होतं. मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल 1947 जवळपास 10 लाख लोक या फाळणीच्या नरसंहारात मारली गेली होती व 30 लाख लोक स्थलांतरित झाले होते. एवढं मोठं हे कांड घडलं होतं आणि त्यामुळे वातावरण खूप प्रक्षुब्ध होतं. त्यावेळी साहिर हा मुंबईला गीतकार म्हणून प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करत होता, संघर्ष करत होता. त्याची आई, त्याची अम्मीजान ही लुधियानाला राहत होती आणि फाळणीच्या वेळी जेव्हा परस्पर अविश्वासाचं वातावरण सुरू झालं, तिला तिथं राहणं धोक्याचं वाटू लागलं आणि ती आपला जीव वाचवण्यासाठी इतर मुस्लिम जसे स्थलांतर होऊन तिकडं लाहोरला चालले होते त्यांच्यासोबत ती गेली. आणि जेव्हा साहिरला हे कळलं की आपली आई लुधियानाहून जीवाच्या भीतीनं लाहोरला, पाकिस्तानला गेली आहे, त्याला स्वस्थ बसवलं नाही. त्यानं मुंबई सोडली व तो प्रथम दिल्लीला आला. त्याला दिल्लीहून लाहोरला जायचं होतं, परंतु तो सप्टेंबर 27 महिना होता. दिल्ली पूर्ण पेटलेली होती. महात्मा गांधी प्रयत्न करत होते, नेहरू आवाहन करत होते, तरीही लोकांची माथी भडकलेली शांत होत नव्हती. थोडा असर नक्की सुरू झाला होता. गांधींनी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी आकाशवाणी दिल्लीनं एक कवी संमेलन आयोजित केलं होतं आणि त्यांना कळलं की साहिर दिल्लीला आलेला आहे. तेव्हा त्यांनी त्याला आमंत्रण दिलं आणि विनंती केली की तुम्ही तर शब्दाचे जादूगार आहात, एक मोठे कवी शायर आहात, तर तुम्ही लोकांना प्रक्षुब्ध मनाला आवाहन केलं, शांततेचं आवाहन केलं तर ते निश्चितपणे शांत होतील आणि काही प्रमाणामध्ये दिल्लीचं पेटलेलं वातावरण शांत होऊ शकेल. त्यानं ती विनंती मान्य केली, कारण तोही अस्वस्थ होता, पाहत होता. कारण लहानपणापासून तो गंगा जमनी तहजीबचा मतवाला होता, चाहता होता आणि त्याचे मुस्लिमा इतकेच हिंदू आणि शीख मित्र मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्याला हिंदू, मुस्लिम, शीखाची एकता मान्य होती. पंजाबमध्ये 3ही जमाती राहत होत्या, धर्म राहत होते आणि ते आज परस्परापासून दूर चालले होते. त्यामुळे तो खूप प्रक्षुब्ध झाला होता आणि त्या प्रक्षुब्ध अवस्थेमध्ये एका रात्रीतून कविता जी लिहिली ती कविता आहे आज. ही आज कविता एका अर्थानं भडकलेल्या माथे फिरूंना शांततेचं आवाहन करणारं, त्यांच्या मनातली करुणा जागृत करणारं एक पसायदान स्वरूप शांतीसूक्त आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही आहे. तेव्हा ही कविता मी आज निवडलेली आहे ती कारण आजही प्रासंगिक आहे. ती का प्रासंगिक आहे, ती आज का निवडलेली आहे हे मी तुम्हाला नंतर विवेचन करणार आहे. पण तत्पूर्वी आपण ही कविता, मूळ उर्दू कविता ऐकूयात आणि तिचा मराठी भावानुवाद जो मी केलेला आहे तो मी पेश करतो आणि त्यानंतर थोडंसं या कवितेचं विवेचन करतो, रसग्रहण करतो. तेव्हा सर्वप्रथम मी ही आज नावाची कविता आपल्यापुढे प्रस्तुत करत आहे. त्याची सुरुवात अशी आहे. साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए, साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए चांद तारों बहारों के सपने बुने, चांद तारों बहारों के सपने बुने, हुस्न और इश्क के गीत गाता रहा, हुस्न और इश्क के गीत गाता रहा, आरज़ुओं के एवा
सजाता रहा, हुस्न और इश्क के गीत गाता रहा, आरज़ुओं के वा सजाता रहा। मैं तुम्हारा मुगन्नी, तुम्हारे लिए जब भी आया नए गीत लाता रहा। त्याचा अनुवाद मित्रांनो असा आहे, मित्रांनो, वर्षानुवर्षे तुमच्यासाठी चंद्र तारे वसंताची स्वप्न गुंफली आहेत, सौंदर्य आणि प्रेमाची गीतं म्हणली आहेत, तुमच्या आकांक्षाचे महल मी सजवले आहेत। मी तुमचा गायक तुमच्यासाठी जेव्हा कधी आलो नवी गीतं घेऊन आलो। लेकिन आज मेरे दामने चाक में गर्दे राहे सफ़र के सिवा कुछ नहीं। मेरे बर्बत के सीने में नगमों का दम घुट गया है, ताने चीखों के अंबार में दब गई है, और गीतों के सुर हिचकियाँ बन गए हैं। मैं तुम्हारा मुगन्नी हूँ, नगमा नहीं हूँ, और नगमे ही तख्लीक का साजो सामा। साथियों, आज तुमने भस्म कर दिया है। आज माझ्या फाटक्या झोळीत प्रवास मार्गावरील धुळीखेरीज काही नाही। माझ्या वाद्यरूपी छातीत गीतांचा श्वास गुदमरतोय। त्याच्या लकेरी आक्रोशाच्या आसमानात दबल्या गेल्या आहेत। माझी गीतं उचकीसारखी अडकत आहेत। मी तुमचा गायक आहे, गाणं नाही। माझ्या गीतांना स्वर देणाऱ्या साधनांना मित्रांनो तुम्ही भस्मसात केलं आहे। और मैं अपना टूटा हुआ साज थामे सर्द लाशों के अंबार को तक रहा हूँ। मेरे चारों तरफ मौत की वहशतें नाचती है, और इंसान की हैवानियत जाग उठी है। बर्बियत के खूंखार इफरीत अपने नापाक जबड़ों को खोले, खून पी के गुर्रा रहे हैं। बच्चे माओ की गोदों में सहमे हुए हैं। इस्मते सर बहराना परेशान है। हर तरफ शोरे आहो बुका है। आणि मी माझे तुटलेले वाद्य घेऊन थंड प्रेतांच्या राशी पाहत आहे। माझ्या चहूबाजूला मृत्यूचे तांडव नृत्य सुरू आहे। माणसाच्या मनातला शैतान जागा झाला आहे, आणि क्रोड्याची हिंस्र देवता आपला अपवित्र जबडा उघडून रक्त पिऊन गुरकावत आहे। घाबरलेली मुलं आईच्या मिठीत दडली आहेत। स्त्रीत्व आज आपदमस्तक नग्न झालं आहे। सर्वत्र करुण व आर्तनाद पसरला आहे। और मैं इस तबाही के तूफान में आग और खून के हैजान में सरनिगू और शिकस्ता मकानों के मलबों से पुर्रास्तों पर अपने नगमों की झोली पसारे दर बदर फिर रहा हूँ। मुझको अमन और तहज़ीब की भीख दो,
मेरे गीतों की लय मेरी सुर मेरी नए, मेरे गीतों की लय मेरे सुर मेरी नए, मेरे मजरूह होठों को फिर से सौंप दो, मेरे मजरूह होठों को फिर से सौंप दो. आणनिमी विध्वंसकारी वादळात, रक्त आणि आगीच्या वणव्यात, उद्ध्वस्त घराच्या मलब्यामधून. आणनिमी विध्वंसकारी वादळात, रक्त आणि आगीच्या वणव्यात, उद्ध्वस्त घराच्या मलब्यामधून आपल्या गीताची झोळी घेऊन आपल्या गीतांची झोळी पसरत दारोदार भटकत आहे. मला शांती आणि संस्कृतीची भीक द्या, मला शांती आणि संस्कृतीची भिक्षा द्या. माझ्या गीतांची माधुरी, माझ्या गीतांची माधुरी, माझा सूर, माझी बासरी, माझ्या घायाळ ओठांना पुन्हा बहाल करा. माझ्या गीतांची माधुरी, माझा सूर, माझी बासरी, माझ्या घायाळ होठांना पुन्हा बहाल करा, पुन्हा बहाल करा. साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए, शायर पुढे म्हणतो, साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए इनकलाब और बगावत के नगमे अलापे. साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए इनकलाब और बगावत के नगमे अल्पे. अजनबी राश के जुल्म की छाँव में, अजनबी राश के जुल्म की छाँव में सरफरोशी के ख्वाबिदा जज्बे उभारे, सरफरोशी के ख्वाबिदा जज्बे उभारे. और उस सुबह की राह देखी, और उस सुबह की राह देखी जिसमें इस मुल्क कहीं रूह आज़ाद हो, जिसमें इस मुल्क कहीं रूह आज़ाद हो. आज जंजीरें महकूमियत कट चुकी है, आज जंजीरें महकूमियत कट चुकी है, और इस मुल्क के बहरोबर बामोदर. ट्राइंग टू कनेक्ट, एक हे आले हो, तांत्रिक व्यत्यय आला होता, त्यामुळे पुन्हा हे चरण प्रस्तुत करतो. साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए, साथियों मैंने बरसों तुम्हारे लिए इनकलाब और बगावत के नगमे अलापे. अजनबी राज के मुल्क की छाँव में सरफरोशी के ख्वाबिदा जज्बे उभारे. और उस सुबह की राह देखी जिसमें इस मुल्क की रूह आज़ाद हो, इस मुल्क की रूह आज़ाद हो. आज जंजीरें महकूमियत कट चुकी है, और इस मुल्क के बहारोबर बामोदर अजनबी कौम के जुल्मत अफशा फरेरे की मनहूस छाया से आज़ाद है, छाओं से आज़ाद आहे. मित्रांनो मी वर्षानुवर्षे तुमच्यासाठी, मित्रांनो मी वर्षानुवर्षे तुमच्यासाठी क्रांती आणि बंडखोरीची गीतं छेडली, क्रांती आणि बंडखोरीची गीतं छेडली. परक्या सत्तेच्या अत्याचारी छायेत, परक्या सत्तेच्या अत्याचारी छायेत बलिदानाची निद्रिस्त भावना जागवली, बलिदानाची निद्रिस्त भावना जागवली. जेथे देशाचा आत्मा स्वतंत्र आहे, जेथे देशाचा आत्मा स्वतंत्र आहे, त्या पहाटेचा रस्ता दाखवला. आज पारतंत्र्याच्या शंखला गळून पडल्या आहेत, आज पारतंत्र्याच्या शंखला गळून पडल्या आहेत. या देशाची जमीन आणि पाणी, या देशाची जमीन आणि पाणी, छत आणि दरवाजे परक्या राजवटीच्या काळ्या झेंड्याच्या अशुभ छायेतून, परक्या राजवटीच्या काळ्या झेंड्याच्या अशुभ छायेतून स्वतंत्र झाले आहेत, स्वतंत्र झाले आहेत. खेत सोना उगलने को बेचैन है, कवी पुढे म्हणतो, खेत सोना उगलने को बेचैन है, वादिया लहलाने को बेताब है, कहो सारों के सीने में हैजान है. संग और खिश्त बेख्वाबो बेदर है, संग और खिश्त बेख्वाबो बेदर है. उनकी आँखों में तामीर के ख्वाब हैं, उनके आँखों में तामीर के ख्वाब है. उनके ख्वाबों को तकमील का रूप दो, उनके ख्वाबों को तकमील का रूप दो. काळी आई सोनं उगवायला आतुर आहे, काळी आई सोनं उगवायला आतुर आहे. हिरव्या दऱ्या सळसळण्यासाठी बैचेन आहेत. पर्वत शिखरांची उन्नत छाती उत्तेजित झाली आहे, पर्वत शिखरांची उन्नत छाती उत्तेजित आहे. दगडविटा जिवंत झाल्या आहेत, त्यांच्या डोळ्यात निर्मितीची स्वप्न आहेत. दगडविटा जिवंत झाल्या आहेत, त्यांच्या डोळ्यात निर्मितीची स्वप्न आहेत. त्या स्वप्नांची पूर्ती होऊ दे, त्या स्वप्नांची पूर्ती होऊ दे. मुल्क की वादिया घाटिया खेतिया,
मुल्क की वादियाँ घाटियाँ खेतियाँ औरतें बच्चियाँ, हाथ फैलाए खैरात की मुंतज़िर है, हाथ फैलाए खैरात की मुंतज़िर है। उनको अमन और तहज़ीब की भीख दो, उनको अमन और तहज़ीब की भीख दो। माओ को उनके होठों की शादाबियाँ, माओ को उनके होठों की शादाबियाँ। नन्हे बच्चों को उनकी खुशी बख्श दो, नन्हे बच्चों को उनकी खुशी बख्श दो। मुल्क की रूह को ज़िंदगी बख्श दो, मुल्क की रूह को ज़िंदगी बख्श दो। मुझको मेरा हुनर, मुझको मेरा हुनर, मेरी लय बख्श दो। मेरे सूर बख्श दो, मेरी नय बख्श दो, मेरी नय बख्श दो। देशाच्या दऱ्याखोरी शेत, देशाच्या दऱ्याखोरी शेत, बायका आणि मुली हात पसरून भिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत, हात पसरून भिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांना शांती आणि संस्कृतीची भिक्षा द्या, त्यांना शांती आणि संस्कृतीची भिक्षा द्या। मातांच्या सुकलेल्या ओठांना ओलावा द्या, मातांच्या सुकलेल्या ओठांना ओलावा द्या। बालकांना त्यांचा आनंद द्या, बालकांना त्यांचा आनंद द्या। देशाच्या आत्म्याला जीवदान द्या, देशाच्या आत्म्याला जीवदान द्या। मला माझी कला माझी धून द्या, मला माझी कला माझी धून द्या। माझा सूर द्या माझी बासरी द्या, माझा सूर द्या माझी बासरी द्या। शेवटचा कवितेचा भाग आता मी प्रस्तुत करत आहे। आज सारी फ़ज़ा है भिखारी, आज सारी फ़ज़ा है भिखारी, और मैं इस भिखारी फ़ज़ा में अपने नगमों की झोली पसारे, अपने नगमों की झोली पसारे। दर बदर फिर रहा हूँ, दर बदर फिर रहा हूँ। मुझको फिर मेरा खोया हुआ साज दो, मुझको फिर मेरा खोया हुआ साज दो। मैं तुम्हारा मुगन्नी, मैं तुम्हारा मुगन्नी, तुम्हारे लिए जब भी आया नए गीत लाता रहूँगा, नए गीत लाता रहूँगा। आज सारं वातावरण अभावग्रस्त आहे, आज सारं वातावरण अभावग्रस्त झालं आहे आणि अशा भिकार वातावरणात आपल्या गीतांची झोळी पसरून दारोदार भटकत आहे, दारोदार भटकत आहे। मला माझं हरवलेलं वाद्य परत द्या, मला माझं हरवलेलं वाद्य परत द्या। मी तुमचा गायक तुमच्यासाठी, मी तुमचा गायक तुमच्यासाठी जेव्हा पण येईन नवीन गाणी घेऊन येईन, नवीन गाणी घेऊन येईन। मित्रांनो, इथे ही कविता संपलेली आहे आणि ही कविता ऐकताना आणि तिचा अनुवाद ऐकताना तुम्हाला जाणवलं असेल की हा कवी शांततेची भीक मागत आहे, शांततेचं सूक्त गात आहे। पार्श्वभूमी फाळणीची होती, कविता 47ची होती, परंतु ही कविता आजही तेवढीच प्रासंगिक जिवंत आहे। पण आजही वातावरण तप्त आहे, आजही देशामध्ये काही ना काही घडत आहे आणि जाती तणाव असेल, धार्मिक तणाव असेल, खूप काही घडत आहे, अस्वस्थ करणार होत आहे। आणि अशा अस्वस्थ वातावरणामध्ये माणसाची जी मानवता आहे ती दबली जाते। त्याच्या मनात जे चांगले मूल्य आहेत, करुणा आहे, सहवेदना आहे, ती कुठेतरी दबली जाते आणि त्याच्या मनामधला जो शैतान आहे, जे पशुत्व आहे, जे विकार आहेत, षडविकार, ते पुढे येत आहेत आणि उधम माजवत आहेत। देशामध्ये हिंसा आहे, क्रांती हिंसा आहे आणि खून खराबा होत आहे। त्यामुळे आजही देशाचं वातावरण वेगळ्या अर्थानं तप्त आहे, संतप्त आहे, लोक प्रक्षुब्ध आहेत। त्यामुळे आज ही कविता साहेर 47 लिहिली होती ती आजही जिवंत आहे। ह्याचं एकच कारण आहे की आजही देशामध्ये जाती तणाव आहे, ऑनर किलिंग होत आहे, दलितांना मारलं जात आहे, मुस्लिमामध्ये एक असुरक्षेची भावना आहे, गोहत्या कायद्याच्या नावाखाली रस्त्यावर सरेआम काही मुस्लिमांना लोकांनी दगडाने ठेचून मारल्याचं पाहिलेलं आहे। आणि काल परवा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर एका सत्तांध मदांध मंत्रिपुत्रांनी आपली SUV गाडी कार घालून 4 शेतकऱ्यांना मारलं गेलं होतं, हे आपण पाहिलेलं आहे। म्हणजेच आजही मानवता, या देशाची नागरिक शांततेच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांना प्रगती करण्यासाठी शांतता पाहिजे। त्यांच्या मनातली जी सद्भावना आहे ती सद्भावना कमी होऊ नये असं वाटतं
आणि याच भावनेला साहिर आवाहन करत आहे आणि सांगत आहे, मुझको मेरी खुशी दो, मुझे तहजीब और अमन की भीख दो. अमन आणि तहजीब की भीक मागणारा हा कवी किती भावनाशील आहे आणि तो किती मानवतेची काळजी करणारा आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तो असं म्हणतो की अशा संतप्त वातावरणामध्ये पहिला जो बळी पडतो तो बालकांच्या आनंदाचा, दुसरा बळी पडतो तो स्त्रियांच्या इज्जतीचा, त्यांच्यावर बलात्कार होतात, अत्याचार होतात आणि स्त्रीचं जे स्त्रीत्व आहे, इस्मत आहे ती भ्रष्ट केली जाते. म्हणून हा कवी म्हणतो की उनको अमन और तहजीब की भीक दो. ह्या बालकांना, ह्या स्त्रियांना, औरतें और बच्ची ह्या लोकांना उनको अमन और तहजीब की भीख दो. माओ को उनके होठों की शादाबिया, नन्हे बच्चों को उनकी खुशी बख्श दो. आईच्या सुकलेल्या ओठांना ओलावा द्या, बालकाच्या मनाला आनंद द्या आणि मुख्य म्हणजे मुल्क की रूह को जिंदगी बख्श दो. ह्या देशाच्या आत्म्याला जीवदान द्या, कारण हा देशाचा आत्मा ह्या हिंसेनं काळवंडलेला आहे. एका प्रकारे तो अपमानित झालेला आहे. त्याला परत जीवन केलं पाहिजे, त्याला परत त्याचं वैभव मिळवून दिलं पाहिजे, त्याला जीवदान दिलं पाहिजे. म्हणून तो म्हणतो की त्यासाठी मला माझा जो हुनर आहे, माझी कविता करण्याचं कौशल्य आहे, गीत म्हणायचं कौशल्य आहे, ते मला तुम्ही परत द्या. त्याची मी भीक मागतो आहे. मला माझी कविता, माझं गाणं, माझी बासरी, माझं वाद्य आणि माझी शब्द मला परत घ्या. म्हणजे मी परत तुमचा गायक म्हणून, तुमचा गीतकार म्हणून तुमच्यासाठी नवीन गीतं गाईन आणि तुमच्या मनामध्ये प्रेमाची, सद्भावनेची, करुणेची बीजं पेरत जाईन आणि त्यातून मानवतेचा आणि परस्पर भाईचारेचा वटवृक्ष निर्माण होईल. आपली ही जी गंगा जमनी तहजीब आहे ती तहजीब आपल्याला कायम राखली पाहिजे. कारण भारत हा देश बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आहे. त्या ठिकाणी सामंजस्य राहिलं पाहिजे. परधर्म सहिष्णुता, सर्व धर्मस्वभाव दाखवलाच पाहिजे. ती आपली भारताची गरज आहे. भारतामध्ये 4 इतरदेशी धर्म आहेत, हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख. आणि त्याचबरोबर बाहेरून आलेले 4 धर्म आहेत, इस्लाम आहे, ख्रिश्चनिटी आहे, ज्यू आणि पारशी लोक आलेले आहेत. अशा 8 धर्माच्या बांधवांची ही भूमी आहे. त्या सर्वांना एकत्र राहणं आवश्यक आहे. त्या आज इतक्या वर्षानंतर ह्या सर्वांचे वाडवडील इथंच जन्मले होते, इथंच ते त्यांचं दफन किंवा दहन झालं होतं. त्या अर्थानं ते सर्व भारतीय आहे, भारतीय मातेचे पुत्रच आहेत. फक्त त्यांचा धर्म वेगळा, त्यांची उपासना पद्धत वेगळी आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध आपण जायचं नाही, हिंसा करायची नाही आणि परस्पराला वर तुटून पडायचं नाही. आपल्याला जगा आणि जगू द्या ह्या तत्त्वानं चाललं पाहिजे आणि माणसानं माणसावर जात, धर्म, पंथ, लिंग न पाहता प्रेम केलं पाहिजे. त्याला सहानुभूती दाखवली पाहिजे, त्याला करुणा दिली पाहिजे. आणि शेवटी हेच तर शांतीचं सूक्त आहे. ज्ञानेश्वर माऊलीने जे पसायदानमध्ये मागितलं होतं, दुरिताचे तिमिर जावो, विश्व सधर्म स्वरे पाहो, जो जे वांछील तो तिला हो प्राणी जात. ही भावना तीच आहे की प्रत्येक जे खळाची व्यंकटी सांडतो असं माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जी एक काळी भावना आहे, वाईट भावना आहे, तिचा क्षय होऊ दे, ती नष्ट होऊ दे आणि तिच्या मनातली करुणा जागृत होऊ दे. म्हणून ह्या देशाला शांततेची गरज आहे, मानवतेला शांततेची गरज आहे. प्रगतीसाठी, खुशालीसाठी मुलांचा आनंद हिरावून घेता कामा नये, स्त्रियांची इज्जत लुटता कामा नये, स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे, तिला अधिकार मिळाला पाहिजे. आणि जे अल्पसंख्याक आहेत, दलित आहेत, दुर्बल आहेत, ह्या सर्वांना आपण प्रेमानं समृद्ध मागवलं पाहिजे. म्हणून शांतता, बंधुता आणि परस्पर सौहार्द ह्याची आज नितांत गरज आहे. ही गरज अधोरेखित करणारी ही कविता आज मी आपल्यापुढे सादर केली. मला खात्री आहे की आपल्याला ही कविता आवडली असेल. जर ही कविता आवडली असेल तर तुम्ही ती लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढल्या रविवारी पुन्हा एक नवीन कविता घेऊन मी येणार आहे. ती कविता कोणती हे आज मी न सांगता थोडं सस्पेन्स ठेवणार आहे आणि पुढील रविवारी एक अतिशय अनोखी, नितांत सुंदर अशी, तुम्हाला आवडेल अशी कविता घेऊन मी येणार आहे.
तोपर्यंत मी तुम्हाला नमस्कार करतो. धन्यवाद.